मार्गदर्शन करावे। नमस्कार। आज लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ आणि मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित आजचा शैक्षणिक साहित्य वाटप दौरा आणि या दौऱ्याच्या निमित्ताने आज आगवे रायकरवाडी या शाळेमध्ये बरेच दिवस कशाला बरेच वर्ष लिंगायत गुरुजींना कुठल्या तरी एका शाळेमध्ये जावं असं मनापासून वाटत होतं आणि तो योग या निमित्ताने जुळून आला। आज खूप बरं वाटलं, आनंद वाटला आणि या साहित्य वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय मुक्ताजी कदम साहेब, बाई गुरुजी, या गावचे गावप्रमुख आणि सर्व उपस्थित मंडळी, विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आता लिंगायत गुरुजी म्हणाले की व्यायामाला मी सुरुवात करतो। आम्ही म्हणतो सोमवारपासून व्यायाम करणारा नक्की ठरलं। सोमवार आला, मंगळवार आला की म्हणतो पुढच्या सोमवारी नक्की, मग 1 जानेवारी येतो आणि असं करत वर्ष निघून जातात। आपलं कधीच होत नाही। त्याची सुरुवात होते, मध्ये पुन्हा ते काम थांबतं। एखादं काम सुरू करणं ही खूप सोपी गोष्ट आहे, परंतु सुरू झालेलं काम हे वर्षानुवर्ष न थकता न थांबता ते अव्याहतपणे चालू ठेवणं। आज 35 वर्ष झाली, मला वाटतं याच्यातलं काही जणांचं वय पण असेल 35 वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही कमी असेल। 1991 साली स्थापन झालेलं लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी काम करावं एवढाच एक उद्देश नाहीये। समाजामध्ये असे कुठले रंजले गांजले जे आहे, ते गाडगेबाबांचं जे स्वप्न होतं की जे रंजले गांजलेले आहेत, संत तुकारामांचे स्वप्न होतं, ते स्वप्न प्रत्यक्ष पूर्णतः नाही पण थोड्या अंशी का होईना ते कुठेतरी त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावावा या उदात्त हेतूने मंडळ गेली 35 वर्ष काम करते। आता लिंगायत गुरुजींनी उल्लेख केला की अनेक शाळांना स्वच्छतागृह असतील, समाजातले काही प्रश्न असतील की त्याच्यामध्ये जर एकल माता असतील, त्यांची मुलं असतील, त्या मुलांना दत्तक घेणं, त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करणं, त्यांना तो मार्ग दाखवणं, त्यानंतर समाजाचे आणखी काही प्रश्न असतील, काही भौतिक सुविधांचे प्रश्न असतील, कुठे साखो बांधणं असेल, कुठे फुलाचं काम असेल, तर त्या पद्धतीत त्या कामासाठी आपलं मार्गदर्शन कुठेतरी उपयोगाला यावं आणि त्यातून ते काम पूर्ण व्हावं या उद्देशाने मंडळ गेली 35 वर्ष काम करते। आज पंढरपूरला वारी निघालेली आहे, ती वारी वारकऱ्यांची आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिकडे ती वारी निघाली आणि इकडे ही वारी आपल्या कोकणातल्या इथल्या भूमिपुत्रांच्या, इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना कुठेतरी थोडासा हातभार लावावा आणि त्यातून ती मुलं पुढे जावी। आज आपण म्हणतो की आपण कोकण बोर्ड जे आहे, कोकण बोर्डाच्या स्थापनेपासून कोकण बोर्ड हे 10वी-12वी मध्ये संपूर्ण राज्यामध्ये अव्वल ठरलेले आहे आणि त्याच्यामध्ये इथली गुणवत्ता आहे, इथली मुलं आहेत, त्यांचा बुद्ध्यांक आहे, त्यांना पालकांचं मार्गदर्शन आहे, पालकांनी दिलेली साथ आहे, इथले शिक्षक आहे, शिक्षकांनी केलेली कामं आहेत आणि या सर्वांचा परिपाक म्हणून ती मुलं गुणवत्तेमध्ये अव्वल आहेत। आज आपलं 10वी-12वीचं बोर्ड हे राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने येत आहे, परंतु थोडंसं त्याच्याही पुढे जाऊन जर म्हणायचं झालं तर ती मुलं पुढे कुठे आहेत? स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आता आपण बघतो, साधा जरी कदम साहेबांना माहिती आहे, साधा जरी तलाठी जरी इथे भरायचा असला तरी आज आपल्या कोकणातली मुलं किती आहेत तिथे, तर अगदी टक्का म्हणजे 100 जर भरायचे असेल 10च मुलं आपली कोकणातली असतील, किंबहुना त्यापेक्षा कमी आहे, पण 90 पेक्षा जास्त मुलं ही इतर जिल्ह्यातून येत आहेत। इतर जिल्ह्यातून येत आहेत म्हणजे ती वाईट आहेत असा म्हणण्याचा उद्देश नाहीये, परंतु ते अभ्यास करतायत। 10वी-12वी नंतर पुढे काय करायचं नेमकं, कसला अभ्यास करायचा आहे, त्या दृष्टीने आपल्याला काय करावं लागेल। पोलीस भरतीचे विषय बघा, पोलीस भरतीमध्ये कितीतरी मुलं आता एक काळ असा की आपल्याकडचे सगळे तावडे, साळवी, सावंत या आडनावाचे सगळे आपल्याला पोलीस दिसायचे, त्यांचे नेम प्लेट। आता बघा, आता परजिल्ह्यातून आपल्याकडे पोलीस येत आहेत, मग आपली मुलं कुठे कमी पडतायत? आपली मुलं 10वी-12वी झाली, चांगले मार्क्स मिळवतात, चांगले 80-90%, 95% मार्क्स मिळवतात आणि ते ग्रॅज्युएशन पण करतात आणि मुंबईची वाट धरतात। स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांना काहीतरी करावं, तिथे थोडासा अभ्यास करावा। अगदी फार काही मोठं नाही, लिंगायत गुरुजींना माहिती आहे की वर्ष 2-1.5 वर्ष जर अभ्यास केला तर सहज आपण क्लास 3 ची पोस्ट, तलाठी, ग्रामसेवक वगैरे ह्याच्या पोस्ट असतात, जिल्हा परिषद क्लब असतात, त्या पोस्ट आपण सहज क्रॅक करू शकतो। मुलांनो, 10वी-12वी झाल्यानंतर मुंबईची कास धरू नका, मुंबईची वाट धरू नका, अभ्यास करा। एक तुम्ही 15वी पर्यंत शिकलात आणि 1 ते 1.5 वर्ष अभ्यास केला चांगला मन लावून, आणि आता तर माध्यम भरपूर आहेत, पुस्तकच वाचली पाहिजे असं नाही, युट्यूबला प्रचंड ओपन व्हिडिओ आहेत फ्री ऑफ चार्ज मध्ये, ते व्हिडिओ तुम्ही बघत राहिलात अभ्यासाच्या, स्पर्धा परीक्षांचे, थोडी पण पुस्तकाचं वाचन करा, एखादी लायब्ररी जॉईन केला तर नक्की तुम्ही कोणाचाही वशिला न लावता, कोणालाही 1 रुपया न देता तुम्ही स्वतःची सरकारी नोकरी तुम्ही स्वतः मिळवू शकता। मला वाटतं ह्या दौऱ्याच्या निमित्ताने हा एक सगळ्यांनी ध्यास धरूया। 10वी-12वी मध्ये 15वी मध्ये आपल्याला चांगले गुण मिळतीलच, चांगल्या मार्काने मी पास होईलच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मी कोणाच्याही मागे न लागता मी स्वतःच्या पायावर स्वयंभू, स्वतःच्या पायावरती मी स्वतः उभा राहील, हा ध्यास आपण सगळ्यांनी घेऊया। आज या निमित्ताने इथे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल लिंगायत गुरुजींना मी धन्यवाद देतो। व्यायामाचा उल्लेख केला म्हणून दोरी उड्या दिलेल्या आहेत। लिंगायत गुरुजी, दोरी उड्या किती त्यांना दोरी उड्या मारता येतात? शाळेचा पट जेवढा आहे, लिंगायत गुरुजी, एक मी स्पर्धा ठेवतोय,
की त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 नंबर काढा आणि त्यांना मी काही बक्षीस देतो, तुमच्याकडे देऊन ठेवतो मी ते. आणि त्या दोन्ही व्हिडिओमध्ये एक 6 महिन्याचा अवधी द्या, 6 महिन्यामध्ये मुलं शिकतील आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही नंबर काढा आणि हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते तुम्ही तसं 1, 2, 3 नंबर काय असतील त्याप्रमाणे काढा आणि तुम्ही त्यांना ते तरी मारायला आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं त्याच्यामध्ये. त्याचा व्हिडिओ पण करायचा. व्हिडिओ करूनच पाठवणार तुम्हाला की असं नाही की आहे नंबर दिला आपण घेऊन गुरुजीला उड्या मारायला सांगितलं का? गुरुजी दाखवणार तुम्हाला आणि त्याची स्पर्धा होणार. हा तुम्हाला गुरुजी कालावधी 3 महिने 6 महिने त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायचा, चांगला सराव करायचा. मग एक दिवस देते तुम्हाला 26 जानेवारी वगैरे कधीतरी आणि त्या दिवशी सगळ्या ग्रामस्थांसमोर मारून दाखवा, तरी स्पर्धा होईल. गुरुजी घेते ते नियोजन करतील गुरुजी सगळं. थँक्यू.